सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विधान परिषदेत भाजप शिवसेनेत जुंपली. एसपीचं निलंबन करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे सरकारला आदेश. सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचेही निर्देश. वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे? नीलम गोऱ्हेंच्या आदेशावर मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल. एसपींचं निलंबन तात्काळ स्थगित करण्याची मागणी. 100 पोलिसांनी आपल्याला केलेल्या मारहाणीची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करा. मंत्री शंभूराज देसाईंची मागणी. पोलिसांनीच मारल्यावर न्याय कुणाकडे मागावा? देसाईंचा सवाल. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या गोंधळावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत निवेदन. पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर आक्षेप. मुख्यमंत्र्यांचं चौकशीनंतर कारवाईचं आश्वासन. अशोक खरातची आजही क्राईम ब्रांचकडून झाडाझडती, तर कर्मचारी आणि मंदिरातील पुजाऱ्याच्या चौकशीनंतर शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही चौकशी होणार, सूत्रांची माहिती. मुंबईत धनगर समाजाचा रास्ता रोको. बीएमसी समोर रास्ता आंदोलकांनी अडवला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं 8 दिवसांपासून आमरण उपोषण. प्रकाश आंबेडकरांचा थोड्याच वेळात नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा. एप्स्टीन फाईल्समुळे अडचणीत आलेले पंतप्रधान संघाला कसे चालतात असा जाब विचारणार. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळही सहभागी होणार. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल. 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये 8 ते 10 किलोच गॅस भरून मिळणार. युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय. अमेरिका इस्रायलचे इराणवर रात्रभर तुफानी हल्ले. इराणची ड्रोन आणि रडार सिस्टीम अमेरिकेच्या हल्ल्यात उद्ध्वस्त. बुशहर नौदल तळावर देखील मोठा हल्ला. विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन. आज पवनारमध्ये अंत्यसंस्कार. काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांसोबत दीर्घकाळ सक्रिय. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.